तर नमस्कार मंडळी, मी आहे तुमची विदर्भाची गायत्री आणि मी राहते फिलिपिन्समध्ये. तर माझी एक भारतीय मैत्रीण, इकलौती मैत्रीण आहे इथे. तिचा बर्थडे होता, तर तिच्या बर्थडेसाठी मी रात्री केक घेऊन गेली होती. मग आम्ही सगळ्यांनी सेलिब्रेट केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, ॲक्चुअली सकाळी नाही, दुपारी मी झोपेतून उठली आणि उठल्यानंतर डोळे उघडत नव्हते माझे तरी, कारण रात्रभर आम्ही जो जागृती केली होती त्याचा परिणाम होता हा. त्यानंतर मी पोहे बनवले होते, पोहे खाल्ले आणि जितका माझा मूड नाही बदलत ना, तितका इथं मौसम बदलत असते 5-5 मिनिटात. लगेचच पावसाचा मौसम झाला. त्यानंतर मी जिममध्ये गेली आणि सायंकाळी आम्ही जेवण करायला बाहेर गेलो. आता मैत्रिणीचा बड्डे होता, तिच्या बड्डेची पार्टी तर घ्यावं लागेल ना, मग आम्ही जेवण करायला बाहेर गेलो. मग मस्त आम्ही जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावर पाहिलं तर आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये फायर शो चालू होता आणि मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं, हे तुझ्यासाठीच ठेवलं आहे म्हटलं मी या फायर शो. तिला खरं नाही वाटलं आणि मलाही नाही माहिती हे कशाचं फायर शो होतं, पण मी एन्जॉय केला. कशाचा बी असो, आपल्याला काय करायचं आहे पाहण्याशी मतलब. मी बी मस्त पाहत बसले आणि इथली गव्हर्नमेंट फटाके फोडण्यासाठी बिलकुल मना नाही करत. आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.